हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ अगदी छोटासा आहे पण खूपच उपयुक्त असणारा व्हिडिओ आहे, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक पाचक पावडरची रेसिपी। कारण बऱ्याच जणांना अपचनाचा गॅसेसचा त्रास होतो आणि मग त्या गॅसेस अपचनामुळे डोकेदुखीचा सुद्धा त्रास होतो आणि लहानांना सुद्धा कधी कधी अपचनाचा गॅसेसचा त्रास होतो। त्यामुळे मुलं मग जेवण करत नाही, त्यांच्या हेल्थवर त्यांचा इफेक्ट होतो। तर त्यासाठी मी एक पाचक पावडर घेऊन आलेली आहे, तर नक्की बघा व्हिडिओ। तर चला स्टार्ट करूया आणि बनवूया पाचक पावडर। बनवण्याकरता आपण साहित्य बघून घेऊया। साहित्य अगदी कमी आहे आणि घरोघरी अवेलेबल असणारं साहित्य आहे। हे बघा, 2 छोटे चम्मच मी इथे ओवा घेतलेला आहे आणि 2 छोटे चम्मच बडीशोप आहे आणि 2 छोटे चम्मच पांढरे तीळ आहेत आणि थोडीशी इलायची आहे। बघा, सर्वात प्रथम आपल्याला ओवा आणि ही बडीशोप आणि तीळ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवा। हा पाचक पावडर तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता। कधी कधी छोट्या मुलांना सुद्धा अपचनाचा गॅसेसचा त्रास होतो, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूपच उपयुक्त असणारा हा पाचक पावडर आहे। त्यामुळे एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर खा। अर्धा चम्मच जरी तुम्ही रोज जेवण केल्यानंतर हा पाचक पावडर घेतला तर गॅसेसच्या तक्रारी दूर होतील किंवा अपचनाचा होणारा त्रास सुद्धा दूर होईल। आणि अपचनामुळे डोकेदुखी सुद्धा आपल्याला होते, त्यामुळे सर्व रोगांपासून मुक्ती मिळवणारा पाचक पावडर तुम्ही नक्की करून बघा। तर हे बघा, आपले तीळ, ओवा आणि बडीशोप खरपूस छान भाजून झाले आहेत। तर गॅस बंद करून द्यायचा बघा। तीळ, ओवा आणि बडीशोप छान खरपूस मी भाजून घेतला आहे आणि थोडं थंड सुद्धा झालेले आहे। आता मिक्सरमधून आपण छान याची पावडर करून घेऊया आणि यामध्येच आपल्याला विलायची सुद्धा टाकायची आहे। यामध्ये मी थोडी साखर टाकत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर चला आता आपण ह्याची पावडर करून घेऊया। सर्व साहित्य मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे। आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया। तर कसा वाटला तुम्हाला हा माझा पाचक पावडरचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि करून बघा। आणि रोज जेवणानंतर घ्या। तुम्हाला जर अपचनाचा गॅसेसचा जर त्रास असेल, पोटदुखीचा जर त्रास असेल तर यामुळे नक्की तुम्हाला फायदा होईल। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच उपयुक्त असणारा हा पाचक पावडर तुम्ही नक्की करा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी। तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय।